लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत समर्थांची जन्मभूमी मंगरूळ दस्तगीर येथील एक लहानू भक्त आहेत आणि त्यांना त्यांच्या जीवन प्रवासात घडलेले जे काही अनुभव साक्षात्कार आहे ते सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव श्रावणजी महादेवराव मानकर. मूळ गाव. मूळगाव अंजनवती. अच्छा. आता हल्ली मुक्काम मंगरूळ दस्तगीर. हो. तर तुमच्या जीवनात घडलेला प्रसंग सांगा. मी लहान असताना हां. म्हणजे 9-10 वर्षाचा असताना बरं. तर असा प्रसंग घडला होता. वडील लहानपणीच वारून गेले. हो. आणि आई मीच राहत होतो. बरं. बहिणीचे लग्न झाले. एक आजी होती लहान. तर पोटाची शिकायत मला होती. बरं. तर त्यावेळेस खूप ठिकाणी म्हणजे घेऊन गेली आई. हो. लहानूजी महाराजच्या इथं पिंपळखुट्याले. हो. पिंपळखुट्याले महाराजांना सांगितलं का तुम्ही आखरी तिथं जा, तिथं तुमचं सगळं बराबर होऊन जाईल. शंकर महाराजला सांगा. शंकर महाराजांनी सांगितलं. हो. असं तर तिथं बुढीनं लहान असताना तिथं नेलं मग. टाकरखेडला. टाकळखेडला. बरं. असं बसताना बसलो होतो आम्ही. हो. तर बाया इथंच बसलो होतो मी बी लहान असल्या कारणानं. हो. आणि मग तिथं अचानक बाबाजीनं कशी काडी मारली, कशी काडी मारली पोटाले तर काही पताच नाही लागला. हो. हो. तर ती काडी सीधी पोटाला येऊन लागली. असं काय. तेव्हापासून माझी बिमारीचा नायनाटच झाला. खतमच झाली. हो. हा एक प्रकारचा प्रसाद. हा एक प्रसंग अजून म्हणजे आहे तोपर्यंत हो तो जीवनातच राहील, म्हणजे लक्षात राहील. लक्षात राहील. हो. याबद्दल कोणी काही माहिती विचारली तर हीच माहिती केव्हा बी मी सांगू शकतो. 10 म्हणजे 15 वर्षापासून हेच सांगून राहिलो. जे घडलेलं प्रत्यक्ष शंकर महाराजांनी तुम्हाला तिथे पाठवलं का सद्गुरूकडे जा. हो. इथंच आहे गेलो होतो. शंकर महाराजचं पहिले तिकडे होतं, ग्रामपंचायत पाशी होतं. असं काय. ते बी लक्षातच आहे. हो. यानं म्हणजे नजरी समोरच आहे. हो. आणि तरी आता वयाच्या कोणत्या वर्षीची गोष्ट असेल तुमच्या? किती वयाचे होते तुम्ही? हे 9-10 वर्षाचं समजा. हो. पोट खूपच दुखे. याच्या एवढं पोट म्हणजे मोठं झालं होतं. मोठं झालं. हो. फुगलं होतं. काडी लागली बरोबर पोटाला आहे. काडी बरोबर लागली. ते मधात बसलो होतो मधात बसून बायाच्या. असं काय. तर तिथं काडी मार तिथं म्हणजे फेकून मारली ते. तर ते बरोबर पोटाला लागलं. पोटाला जाय लेका म्हणे बरोबर झालं म्हणे आता तू आलो. असं. तर आज तुम्ही पहा अगदी तंदुरुस्त आहात. हो. अनेक भक्तांच्या व्याध्या हरण करण्याचं कार्य अजूनही प्रत्यक्षात बाबाजी करत आहे. हो. लहान मानतो आम्ही. तर तुमच्या गावामध्ये पहा पूर्वी असं वातावरण नव्हतं जन्मभूमी असून, पण आज अलीकडे हो. फार सुंदर वातावरण तुमच्या एक गावामध्ये नंबर. आहे. तुमच्या गावामध्ये किती कार्यक्रम वगैरे कोणते कोणते होत असतात हे सांगा बरं थोडं. म्हणजे इथे- लहानूजी महाराज. हो. लहानूजी महाराज. हो. तर लहानूजी महाराजचे म्हणजे पौर्णिमेचा कार्यक्रम मोठा कार्यक्रम होते का? फेब्रुवारी महिन्यात सप्ताह असतो. हो. हो. म्हणजे शिवरात्रीचा होते. शिवरात्रीचा होते. बरोबर. आणि रक्षाबंधनचा पण होते. रक्षाबंधनचं. हो. असं का. तर दादाजी तुमच्या बाबतीत जो काही अनुभव प्रसंग तुम्हाला घडला, हो. पोटाची व्याधी तुमची समूळ नष्ट झाली, हो. तर याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय. जय लहानूजी बाबा. श्री संत लहानूजी महाराज की जय.